जे मुलं तिथे मरत होते, डोक्यात बांबू पडत होते, त्या लोकांची काळजी तुम्ही केली नाही. आता तुम्ही काळजी करताय, तर तशी काळजी आम्हाला नको. हा या क्रांतीचा स्टार्ट आहे. इथून क्रांती सुरू होते आहे आणि तुम्ही हे सगळं विटनेस करता. अनेक लांब लांबून विद्यार्थी आलेले आहेत या प्रोटेस्टसाठी आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याची वेगवेगळी मतं आहेत, वेगवेगळ्या भावना आहेत. दादा, कुठून आलास? मी चेंबूरवरून आलोय. काय कारण आहे चेंबूरवरून येण्यामागचं? काय वाटतं मेन मागणी काय? मागणं हेच आहे की जे इस्तिफा आहे मिळाला पाहिजे. ज्या ज्या प्रोव्हिजन्स तुम्ही घडून येत आहे, जर का एक अपराध झालाय आणि त्या अपराधावरती तुम्ही काही काम करताय, त्याच्याने कुठलीच गवाही ज्या माणसांचे जीव गेले त्याची मिळत नाही. जब तक सिस्टम चेंज नाही होणार, जोपर्यंत सिस्टम बदलणार नाही, तोपर्यंत असे अनेक पेपर लीक, असे अनेक छोटे मोठे किस्से, छोटे मोठे म्हणता येणार नाही पण असे काही किस्से जे आज कधी उभरून येत नाही. बघा, जर का तुम्ही म्हणाल की अभिरूप तू त्याच्या आधी पण ही जी गव्हर्नमेंट होती त्या गव्हर्नमेंटच्या आधी पण खूप सारे पेपर लीक, खूप सारे असे प्रकरण होते, तेव्हा तू कुठे होतास? मी माझ्या इंडिव्हिज्युअलचा बोलतोय, मी कोणाबद्दल बोलत नाही किंवा कुठल्या प्रेस ग्रुप बद्दल बोलत नाही. तर त्या वेळेस मी वाटप 9-10 वर्षांचा असेल, आई वडिलांनी सोडलं नसेल किंवा तेवढी समज नसेल. आत्ता समज आहे आणि आत्ता तो बदल घडवून आणण्याचा पुरेपूर सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि याच स्टुडंट प्रोटेस्टला, याच पॉवरला सपोर्ट करण्यासाठी, इस्तिफा मागण्यासाठी, आमचा आवाज उचलण्यासाठी आणि प्रश्न मांडण्यासाठी आज आम्ही इथे आलो. मोदी म्हणाले की ते बिल आणणार आहेत आणि पेपर फुट होऊ नये पुढे याची काळजी घेणार आहेत, त्याच्याने प्रश्न सुटतील का? नाही, मला असं वाटतं की जर का काळजी घ्यायचीच होती तर आधी घेतली असती. तर आता आम्हाला तुमची काळजी नकोय. जे मुलं तिथे मरत होते, डोक्यात बांबू पडत होते, त्या लोकांची काळजी तुम्ही केली नाही. आता तुम्ही काळजी करताय, तर तशी काळजी आम्हाला नको. आजचा युथ, आजची मुलं स्वयं इंडिपेंडंट आहेत, स्वतःची काळजी घ्यायची. आणि असा जर का वेळ येतच असेल तर आम्हाला असं वाटतं की एवढी काळजी तर आम्ही स्वतःची घेऊच शकतो. जर का आम्ही रस्त्यावर उतरू शकतो, तुमच्या मार खाऊ शकतो, तुमच्या सगळ्या आयडियोलॉजीजला, तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकतो, तुम्हाला बॅटल करू शकतो, तुमच्याशी बोलू शकतो, संवाद साधू शकतो, तर आम्ही आमची काळजी घेऊ शकतो. अशी नंतरची काळजी प्लीज आमची करू नका, घेऊ नका. जर का काळजी करायचीच आहे तर या इकडे, एकदा येऊन भेटा, एकदा येऊन बोला. बाहेर बसून काही काम करतो आणि प्रोव्हिजन्स आणतो, ते नको आहेत आम्हाला. आमचे प्रोव्हिजन्स ठरवू द्या. आमचे प्रोव्हिजन्स, आमच्या जो घोषणा आहे ती हेच आहे की आम्हाला जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत त्यांच्याकडून रिझाईन हवं आहे. अनेक जण म्हणतात की एज्युकेशन मिनिस्टरचा रेजिग्नेशन जर झालं तर ते सोल्युशन आहे का? त्याच्याने प्रश्न सुटणार आहेत का? सोल्युशन फक्त एकच नाहीये मॅडम, पण एक मेणबत्ती जी आहे तो मोठा ज्वाला प्रसरतो, कळतंय का? जर का सिस्टम सुधारायची आहे तर एका माणसाने होत नाही, त्यासाठी कॉमबॅक करावा लागतो आणि हा या क्रांतीचा स्टार्ट आहे. इथून क्रांती सुरू होते आहे आणि तुम्ही हे सगळं विटनेस करतात. राजीनामा घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की अजून गोष्टी बदलतील आणि सरकारवर एक दबाव येईल? सरकारवरती दबाव किंवा न दबाव याच्यावरती माझा प्रश्न नाहीये किंवा माझा विचार नाहीये. मला असं वाटतं की चेंज होणार, 100% होणार, कारण सरकार घाबरलेली आहे, ते दिसून येते आणि चेंज तर होणार. धन्यवाद. तर या सगळ्या प्रतिक्रिया होत्या या जेनझीच्या आणि अनेक जणांचा हाच राग आहे, अनेक जणांचं हेच म्हणणं आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. आणि इतकी मोठी गर्दी, मागे जर तुम्ही बघितलं तर ही सगळी गर्दी प्रोटेस्ट संपली आहे तरी सुद्धा आपल्याला इथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते आहे. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं आहे की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आम्हाला हवा आहे. कारण ज्या काही सध्या आपल्याला घटना पाहायला मिळत आहेत पेपर फुटीच्या, किंवा जो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे, पोलिसांनी लाठीचार्ज केलाय, त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या सगळ्यांमुळे आम्हाला रेजिग्नेशन हवं आहे, हेच या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.